महाराज महाराज, त्या रामजीच्या कुटुंबाचे लई नखरे वाढले महाराज. मी काल रात्री गोपालला नाही मारू शकलो आणि मला असं वाटतं महाराज पुढे बी नाही मारू शकणार. काय झालं महाराज? त्या समद्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला महाराज. आणि त्यो बाळा त्यो म्हणत होता की इथं भीमराव संघ त्याचा भाऊ बाळा भी राहतो. भीमराव एका व्यवस्थेनुसार न्यायाबद्दल बोलत असतो, पर म्या कधी बी न्याय करू शकतो. म्हणून याच्या पुढे असं काय करताना दिसलास तर तुझ्या पायात दगड बांधून तुला तुझ्या समाजाच्या हिरेत फेकून देईन. म्हणजे महाराज तो आता कोणाच नेहमी जीवानं मारू शकतो? मला लई भ्याव वाटते महाराज. आपल्या धर्मासाठी जातीसाठी आम्ही आपला जीव देखील देऊ शकतो, पण आज पहिल्यांदा मला त्या भीमरावाची भीती वाटते. ठीक आहे, आता तुम्ही लोक जा, आम्ही काहीतरी विचार करतो. जशी आज्ञा महाराज. आता तर हे लोक घाबरायला लागलेत आणि जर यांच्या मनात भीती बसली तर तो भीमराव या सर्वांवर हावी होईल आणि आम्ही असं कधीच होऊ देणार नाही. थोडा राग कमी कर. मीरा, म्यानं भीम गोपाळच्या गावाला जातो आहे. फक्त कुणाला काही माहित पडा नाही पाहिजे की आम्ही दोघं कुठं जातो आहे. ठीक आहे. आणि बाळदादा, आनंद दादा, तुम्ही दोघं गोपाळची काळजी घ्या. आम्ही दोघं आहोत ना, तुम्ही दोघं जा. वय भीम, तू आरामात जा. आम्ही गोपाळला काय बी नाही होऊ देणार. मला पूजा करायची आहे. माझा तांब्या कुठे आहे? सकाळ झाली आहे. अरे द्या माझा तांब्या. गोपाळ, हे सांग, तू दूध पिणार आहेस का चहा पिणार आहेस? गोपाळला सोडा, मला पूजा करायची आहे. माझा तांब्या द्या. गोपाळ, चहा पिऊन तर बघ, लई झाक झालाय. का दूध पिणार आहेस? हळद घालून पिणार का दूध? मला पूजा करायची आहे. मला काही नकोय. मला आधी माझा तांब्या द्या. मला तांब्या द्या. मला पूजा करायची आहे. मला माझा तांब्या द्या. मला तांब्या द्या माझा. मला पूजा करायची आहे. मला माझा तांब्या पाहिजे. मला तांब्या पाहिजे. मला तांब्या पाहिजे. द्या माझा तांब्या. गोपाळ, हे घे, कर पूजा. हा किती चांगला आहे. मला पूजा करायला देतोय. मी पूजा करून येतो, मग दूध पितो. लोटा धुवून बाहेरनं पाणी भरून घे, मग पूजा कर. भीम बाळा, तू तर हे पूजेच्या विरोधात होतास ना, आणि तूच त्याला पाणी भरलेला लोटा आणून दिला. पुरंजन काका, जर कुठल्या धर्मानं किंवा धर्माच्या पद्धतीनं जर कुणाला शांती आणि आनंद मिळत असेल तर ती पद्धत बरोबर आहे. बाबा चला. पुरंजन, तू या समद्यांची काळजी घेशील. वय, चल बाळा. शेठजी, काही बी समजत नाहीये. काहीतरी उपाय सांगा शेठजी. काही ना काही तर करावं लागल ना. रामजी कुठे जातोय? हे दोघं कुठे जात आहेत? चल जाऊन माहिती करून घेऊ. काही कुठे पुरावा तर नाही मिळाला यांना? जर म्या मनात आणलं तर आताच्या आता इथं तुझा खेळ खाल्लाच करेन. पर माझा भाऊ भीमराव, त्याचा न्यायावर विश्वास आहे. तो फक्त तुझाच नाही, तुम्हा समद्यांचा न्याय करेल.
जाऊ द्या ना सेठजी, ते आता कुठेही जाऊ द्या, आपल्याला त्याचं काही, आपण त्याच्या तोंडी कशाला लागायचं, जाऊ द्या. बाळाने 2 गोष्टी काय तुला ऐकवल्या. तुझा उंदीर मामा झालाय, भित्रा कुठला, बघ आता मी काय करतो ते. ए थांब शेठजी, सेठजी. हो सुभेदार, कुठे जाताय तुम्ही दोघं? काम शोधाय. नोकरी शोधायला? तुला कोण नोकरी देणार आहे? तुमच्या दोघांसाठी कुठली नोकरी आहेच नाही. एवढीशी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का? अरे किती वेळा तुम्हा दोघांना नोकरीवरून धक्के मारून हाकलून दिलंय. पर शेठजी, प्रयत्न करणं माझं काम आहे. असं का? मी ऐकलंय मंगेशच्या समोर तुम्ही सगळेजण खूप जीप चालवत होते. हे बघा शेठजी, आमसनी लवकर जायचं आहे. कुठे जायची घाई आहे? आणि लवकर जाऊन कुठे नोकरी मिळणार आहे तुला? मग लावूया पैज, आमच्या संग चला. जर आम्हासनी नोकरी मिळाली तर तुम्ही आमच्या मार्गात कवाच यायचं नाही, आणि जर आम्हासनी नोकरी नाही मिळाली तर आम्ही कवाच नोकरी शोधाया नाही जाणार. शेठजी, शेठजी तुम्हाला माहित आहे ना, यो भीमराव कधी शर्यत हारत नाही, तर कशाला आपली बेइज्जती करून घेताय? जाऊ द्या ना. ठीक आहे, ठीक आहे, जा जा. आम्ही पण बघतो कुठली नोकरी मिळते तुम्हाला ते. चला जा. अरे तोंड काय बघताय, जा ना, जा. तुम्ही कशाला तोंडी लागताय यांच्या? जा, जाऊन शोध रामजी सकपाळ नोकरी. जेव्हा खाली हात परतशील ना तेव्हा विचारणार तुला. बिंबाळा, जर आपण आगगाडीनं गेलो तर 2 तासामध्ये पोहोचू. बाबा, फक्त गोपाळची आई भेटू दे. माहित नाही बाळा, ती जिती हाय की नाही. बाबा, तुम्ही असं नका बोलू. त्यांचं जिथं राहणं लय गरजेचं आहे. मय बाळा, जर ती जिती असेल तर आपण महाराजाचं भांड फोडू. बाबा, ती नंतरची गोष्ट आहे. त्यांचं जिथं राहणं यासाठी गरजेचं आहे कारण ती कुणाची तरी आई आहे, आणि कुणाच्या आईचं मरणं लय चुकीचं असतं, लय वाईट असतं. फक्त गोपाळची आई जित्ती असू दे. ती जिथं बी असेल आपण तिला शोधून आणू आणि भेट घालून देऊ त्यांची अन पोराची. लय वर्षांपासून तुझ्या मुलाची काहीच बातमी नाही आणि येणार बी नाही. असं कोणी बी नाही जे तुला तुझ्या मुलाला भेटून देईल. लय वरीस झाले ही बाय बोलतच नाही. आता माहित नाही ही बाई येडी हाय, तिला धक्का बसलाय, काहीची स्मृती गेली हाय. समजत नाही तिला काय झालं असेल. बाळा, आनंद, चला या, जेवून घ्या. या चल गोपाळ, चला. इथं बस आणि जेवून घे. बस. गोपाळ, गोपाळ जेवून घे. काय झालं? ते कुठे आहेत? तो कोण? ते कुठे आहेत? भीमाला शोधतोय. भीम?
अरे भीम काहीतरी कामाने बाहेर गेलाय, येईल तो. होय, चल बस जेवून घे. अरे गोपाळ, गोपाळ? आत्या, वा, मी आलोच आम्ही आत्या. येतो, गोपाळ, आज आम्ही आमच्या निवासस्थानापासून आमच्या मूर्तीपर्यंत पदयात्रा करू या कळसासोबत, जेणेकरून आम्ही लोकांना हा विश्वास देऊ शकू की गोपाळ आणि त्याच्या कुटुंबासोबत जे झालंय त्यामुळे आम्ही खूप दुःखी आहोत आणि त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी आम्ही देखील काहीतरी करतोय. होय महाराज, मी पण गावात जाऊन सर्वांना सांगतो की महाराज त्यांच्या व्यवस्थेमुळे खूप आनंदी होते, जी व्यवस्था गोपाल आणि त्याच्या कुटुंबाने बनवली होती. म्हणूनच त्यांनी आता पुन्हा त्याच प्रकारे आपला प्रतिनिधी निवडावा. अवश्य. आणि तुम्ही देखील सर्वांना जाऊन सांगा की महाराज पदयात्रा करतायत आणि रस्त्यात जो कोणी आम्हाला भेटेल त्याने आमच्यावर फुलांचा वर्षाव करू. गोपाळ आणि त्याच्या कुटुंबासोबत जे काही झालं त्यासाठी सहानुभूती दाखवावी. अस्पृश्य जातीच्या लोकांनी केवळ लांबून हात जोडून नमस्कार करावे, त्यांच्यातलं कोणी फूल टाकू नये. आणि हो शेठजी, तुम्ही आमच्या सोबत चला. होय महाराज. जशी आज्ञा महाराज. तर मग निघूया शेठजी. हो महाराज. गोपाळ आणि त्याच्या कुटुंबासोबत जे काही झालंय त्यामुळे महाराज खूपच दुःखी आहेत आणि गोपाळच्या वडिलांच्या आत्म्याच्या शांतीसाठी महाराज पदयात्रा करीत आहेत. महाराज किती चांगले आहेत, जे छोट्या जातीच्या माणसांच्या मरण्यावर त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पदयात्रा करतायत. मग नाही तर काय बुधिया, तुझा गावात जाऊन सगळ्यांना हे गोष्ट सांग आणि ऐक. आणि सगळ्यांना हे पण सांग, महाराजाची पदयात्रा जेव्हा निघल तर जे स्पृश्य समाजातले लोक आहेत त्यांनी फुलाचा वर्षाव करायचा आणि जे अस्पृश्य समाजातील लोक आहेत ते दूरनच हात जोडून फक्त आशीर्वाद घ्यायचा. वय वय, मी हे सगळ्यांनी सांगतोय. जा. बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. भीमराव कुठे आहे? ए पागल, तुझी हिम्मत कशी झाली महाराजांच्या समोर यायची आणि त्यांना येऊन चावले धडकण्याची? काका, विसरलात काय रात्री काय समजावलं ते? शांतपणे उभे राहा. तू आम्हाला स्पर्श करून आमचा धर्म भ्रष्ट केलायस. आता आम्हाला शुद्धीकरण करायला हवं. अरे पागल मुला, तुझ्या बापाच्या आत्म्याच्या शांती करता महाराज पदयात्रा करत होते आणि तू खोटा आहे हा माणूस, खोटा आहे. अरे कुणी पकडा या पाप्याला, जरा थांबवा खोटा याला. आहे. ए पागल, हा काय कोणाच्या आत्म्याला शांती देणार? हा स्वतःच खोटा आहे. गोपाळ, चल इथनं. भीमराव कुठे आहे? तो येईल तर मी त्याला पण सांगीन. गोपाळ थांब. गोपाळ, महाराज,
आज तर कमालच झाली. ज्या गोपाळला तुम्ही भीमच्या विरोधात अवजार म्हणून वापरत होता, आज तेच अवजार त्याच भीमरावला शोधत तुमच्या विरोधात येऊन उभं राहिलाय. आणि तुम्हासनी खोटारड म्हणून सिद्ध केलंय. याचा अर्थ महाराज, तुमचंच अवजार तुमच्यावरच उलट फिरलंय. तुम्ही तर लई समजदार हायसा. तर हे बी समजून जावा की तुमचा ईश्वर तुम्हासनी काय सांगत आहे. आलं बाबा. कुठं गेला होतास? चल आता खाऊन घे. तो कुठं आहे? अब भीमने सांगितलं आहे, जर तू हे खाल्लंस ना तर तो लवकर येईल बघ. चल आता खाऊन घे. मला भूक लागली आहे. मला जेवायचंय. होय. हे घे, खा आता. बस, भीमाला ते सापडू दे जे तो शोधाय गेलाय. भाऊ जरा ऐका, इथं मोठं नवसाचं झाड कुठं आहे माहित आहे तुम्हासनी? तिकडं त्या दिशेनं जावा. धन्यवाद. चल बाळा. आय, नागडा गावाच्या पुढं जे नवसाचं झाड आहे, तू तिथं अजूनही दिवा लावत असशील ना? तुम्ही गोपाळची आई आहात का? वय, त्यो ह्यांचाच मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी पळून गेला त्यो. आलाच नाही बघा. आणि ही त्याच्या आठवणीत रडत बसती. बरं, तुम्ही कुठून आलात? काकी, तुमचं पोरग गोपाळ आमच्या जवळ आहे. तुम्ही आमच्या संग चला. हा, तुम्ही आमच्या संग चला. गोपाळला तुमची लय गरज आहे. आम्ही खरं बोलतोय. आमच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही खरंच गोपाळ बद्दल बोलताय सर? वय पर हे तर ऐकानच झालंय. एवढ्या वर्षात हिच्या पोराबद्दल लोकांनी एवढी थट्टा उडवली हाय. काहीला समध्यांचं बोलणं खोटं वाटतंय. बिचारीचं या जगात एकच पोरग होतं, आणि तो बी तिला सोडून निघून गेला. आणि नवरा तर आधीच घर सोडून गेला होता. हा माझा मोठा भाऊ विश्वासराव आहे. यांच्या बोलण्याच्या पुढे कोणीच नाही टिकू शकत. याचा अर्थ तो विश्वासराव बी गोपाळचा सख्खा भाव नव्हता. त्याला बी महाराजानं पाठवलं होतं. ऐका, ऐका, गोपाळ तुमचाच पोरगा आहे ना? त्याची केस मोठी आहेत, डोळे मोठे आहेत, आणि नाक लांब आहे, आणि तो माझ्याच उंचीचा आहे. पण तुमचा
आमचा गोपाळ आता खुळा झाला आहे. त्याला तुमच्या बिगर कोणीच बरं नाही करू शकत. आमच्या संग चला, तुमच्या पोराला तुमची लय गरज आहे.